Hello my dear students and welcome to the science class of 6th standard. Today we are doing the lesson number 15 fun with magnets. तर तुम्ही नवीन असाल चॅनलसाठी तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, त्यामुळे तुम्हाला नवीन लेसन्स मिळतील आणि तुमच्या फ्रेंड्ससोबत प्लीज हा लेसन शेअर करा आणि सगळे लेसन्स मिळण्यासाठी प्लेलिस्ट फॉलो करा, ज्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. सो लेट्स गेट स्टार्टेड. फन विथ मॅग्नेट्स. तर इथे स्टार्टिंगला कॅन यू टेल पिन्स इन अ पिन होल्डर डू नॉट फॉल इवन वॅन इट इज हेल्ड अपसाईड डाऊन. वाय इज दिस सो? तर इथे बॉक्स दाखवला ड्रॉइंगमध्ये बघा. टाचण्या ज्या असतात त्या अपसाईड डाऊन जर तुम्ही डबा उलटा केला तरी त्या पिन्स खाली पडत नाही, त्या असं चिटकून राहतात. तर त्या कशामुळे ते तुम्ही सांगू शकाल का? दॅट इज बिकॉज ऑफ द मॅग्नेट्स. ओके, त्याच्या तोंडाशी मॅग्नेट असल्यामुळे त्या लोखंडाच्या पिना असतात त्या मॅग्नेटला चिकटतात. द सेकंड थिंग इज वाईल वी आर शटिंग द डोअर ऑफ अ फ्रीज. तर फ्रीजचा दरवाजा आपण जेव्हा बंद करतो, जरी आपण तो पूर्ण नाही बंद केला, जरासा जवळ नेला तरी तो ऑटोमॅटिकली ओढला जातो आणि बंद होतो. वाईल शटिंग द डोअर ऑफ अ फ्रीज वी फाइंड दॅट इट क्लोजेस ऑटोमॅटिकली फ्रॉम अ सर्टन डिस्टन्स अँड डज नॉट ओपन अनलेस वी पुल इट अगेन. तर जोरात तो एकदा बंद झाल्यावर तो जोरात ओढल्याशिवाय उघडत नाही. वाय इज दिस सो? सो दिस इज ऑल्सो द मेकॅनिझम ऑफ द मॅग्नेट. सो अ मॅग्नेट इज यूज्ड इन these गॅजेट्स. अ मॅग्नेट इज फिटेड इन द कॅप ऑफ अ पिन होल्डर अँड इन द डोअर ऑफ अ फ्रीज. तर मॅग्नेट कुठे असतो? तो त्या पिन बॉक्सच्या कॅपवर असतो आणि फ्रीजच्या दरवाजाला असतो. Iron objects stick to a magnet. Now what is a magnet? The material to which objects made from iron, nickel, cobalt, etc. get attracted is called a magnet. This is a property of a material. This property of a material is called magnetism. Okay? तर कुठले कुठले ऑब्जेक्ट्स अट्रॅक्ट होतात मॅग्नेटला? तर आयर्न, निकल, कोबाल्ट. ज्या मेटलला अट्रॅक्ट होतात त्या मेटलला आपण मॅग्नेट म्हणतो. ओके, आणि ह्या प्रॉपर्टीला, ही जी प्रक्रिया असते त्या ह्याला मॅग्नेटिझम असं म्हणतात. ओके, ह्या मेटलच्या ह्या प्रॉपर्टीला मॅग्नेटिझम असं म्हणतात. तर मेटलच्या या गुणधर्माला मॅग्नेटिझम असं म्हणतात. ओके, लेट्स ट्राय दिस. टेक अ मॅग्नेट फ्रॉम अ लॅबॉरेटरी अँड ब्रिंग इट नियर व्हेरियस ऑब्जेक्ट्स इन युअर यूज. आता तुमच्या अवतीभोवती जे ऑब्जेक्ट्स असतील जे तुम्ही वापरतात रोज, तर मॅग्नेट त्या वस्तूंच्या जवळ आणून बघा. ओके, एका लॅबॉरेटरीमधला मॅग्नेट आणून या वस्तूंच्या जवळ आणून बघा. विच ऑफ दॅम स्टिक टू द मॅग्नेट. आता कुठल्या गोष्टी मॅग्नेटला चिकटतात त्या आपण बघायच्या आहेत. व्हॉट मटेरियल इज ईच ऑफ दॅम मेड ऑफ. तर ते चिकटणाऱ्या वस्तू कशाच्या बनलेल्या आहेत हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. ऑब्झर्व दीज थिंग्स केअरफुली. क्लासिफाय द ऑब्जेक्ट्स इंटू 2 ग्रुप्स. त्या 2 भागांमध्ये आपण त्या ऑब्जेक्ट्सना डिवाइड करूया. दोज हू स्टिक टू द मॅग्नेट अँड दोज विच डू नॉट. आता मॅग्नेटला चिकटणाऱ्या वस्तू एका बाजूला घेऊया आणि मॅग्नेटला न चिकटणाऱ्या वस्तू दुसऱ्या बाजूला. नाव टेक अ मिक्सचर ऑफ सँड, पीसेस ऑफ पेपर, सॉडस्ट, आयर्न फायलिंग्स अँड पिन्स इन अ सॉसर अँड पास अ मॅग्नेट अराउंड द मिक्सचर. तर एका डिशमध्ये आपण रेती, कागद, लाकडाचा भुसा आणि आयर्नचे फायलिंग्स म्हणजे छोटे छोटे आयर्नचे पीसेस आणि लोखंडाच्या पिन्स हे एका बशीमध्ये घ्यायचे आहेत आणि त्याच्या अवतीभोवती मॅग्नेट असं फिरवायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला काय दिसतंय ते बघायचं. तर कुठल्या गोष्टी मॅग्नेटला चिकटत आहेत ते आपण बघू. तर ह्याच्यामध्ये आयर्न फायलिंग्स आणि पिना मॅग्नेटला चिकटत आहेत. सो दीज आर मॅग्नेटिक सबस्टन्सेस. द मटेरियल्स दॅट स्टिक टू द मॅग्नेट आर कॉल्ड मॅग्नेटिक मटेरियल्स, while those that do not stick to the magnet are called non-magnetic materials. The metals iron, cobalt, nickel are magnetic materials. Okay, so we'll go to the next page. In the past, there is a legend about the discovery of the magnets. Okay, तिथे एक गोष्ट आहे मॅग्नेट्स कसे डिस्कवर झाले ते. It is said that a shepherd named Magnus lived in Greece. आता जो मेंढरं घेऊन जायचा त्याला शेफर्ड म्हणतात. मेंढरं चरायला घेऊन जातात त्यांना. तर त्याचं नाव मॅग्निस होतं आणि तो ग्रीसमध्ये राहत होता. वन्स वाईल ही शीप वर grazing,
ही सॅट डाऊन ऑन अ बिग रॉक. तर त्याची मेंढरं चरायला गेली होती, गवत खायला, घास खायला. तर हा एका मोठ्या रॉकवर बसला होता, दगडावर बसला होता. बट वॉट अ सरप्राईज ही गॉट वॅन ही ट्राय टू गेट अप. तर तो जेव्हा उठायचा प्रयत्न केला तेव्हा त्याला मोठा धक्का बसला. ही वॉज सरप्राईज्ड. हिज स्टाफ अँड हिज शूज वर स्टक टू अ रॉक. स्टाफ म्हणजे त्याची जी काठी होती आणि त्याचे शूज हे तो दगड होता, तो रॉक होता, त्याला चिकटले होते, ते बाहेरच येत नव्हते. तो चित्रामध्ये तुम्ही बघू शकाल. ही हॅड टू यूज ग्रेट फोर्स टू पुल हिमसेल्फ अवे फ्रॉम द रॉक. तर त्याला खूप जोर लावायला लागला तिथनं सुटण्यासाठी. त्याचे पाय आणि त्याची ती काठी त्या रॉकपासून वेगळं करण्यासाठी त्याला खूप जोर लावावा लागला. नंतर त्याला कळलं, ही रिअलाइज दॅट what had happened was because of the iron ferrule on his staff and the iron nails on his shoes. तर त्याचं जे आवरण होतं, लोखंडी आवरण होतं त्याच्या काठीला आणि त्याच्या शूजना लोखंडी खिळे होते, त्यामुळे ते त्या रॉकला जाम बसले होते, चिकटले होते. त्यामुळे ते जोर लावून त्याला ओढायला लागले. हावेवर अदर रॉक्स डिड नॉट स्टिक टू हिज शूज ऑर स्टाफ. तर दुसरे कुठलेही दगड रॉक्सवर असं झालं नाही, ते त्याची काठी आणि त्याचे शूज चिकटले नाही. लेटर ही शोड द रॉक टू एव्हरीबडी. तर ज्या रॉकला चिकटले होते हे गोष्टी, त्याची शूज आणि काठी, तो रॉक त्यांनी सगळ्यांना दाखवला. आणि त्या रॉकला सगळ्यांनी नाव काय ठेवलं तर मॅग्नेटाईट. द रॉक वॉज नेम्ड मॅग्नेटाईट आफ्टर मॅग्निस द शेफर्ड. मॅग्नेटाईट इज अ नॅचरल मॅग्नेट. आता मॅग्नेटाईट हा नॅचरल मॅग्नेट आहे, नॅचरल मॅग्नेटिक स्टोन आहे. इट इज ऑल्सो पॉसिबल दॅट द नेम मॅग्नेट केम फ्रॉम मॅग्नेशिया, द पार्ट ऑफ ग्रीस वेअर मॅग्नेट्स वर डिस्कवर्ड. तर ग्रीसमधली मॅग्नेशिया ही जागा आहे जिथे हे मॅग्नेट्स डिस्कवर झाले, त्यामुळे मॅग्नेट असं नाव पडलं. ओके, त्या स्टोनला मॅग्नेट असं नाव पडलं. आता आपण नेक्स्ट पार्टला जाऊया. फाइंड आउट हाऊ इज अ मेरिनर्स कंपास यूज. ओके, मेरिनर्स कंपास म्हणून जो असतो, जो आपल्याला डायरेक्शन दाखवतो, तो कसा डिस्कवर झाला ते आपण बघूया. इट वॉज नोन क्वाईट लॉंग अगो टू द पीपल ऑफ चायना अँड युरोप दॅट अ पीस ऑफ मॅग्नेटाईट हंग फ्रीली ऑलवेज सेटल्ड इन द नॉर्थ साऊथ डायरेक्शन. मॅग्नेटाईट जो असतो तो असा हवेत जर लटकवला तर त्याचं डायरेक्शन नेहमीच नॉर्थ साऊथच्या दिशेनेच येऊन स्थिर होतं. ओके, दीज रॉक्स देन केम टू बी यूज्ड फॉर फाइंडिंग द डायरेक्शन्स. त्यामुळे ह्या रॉकचा उपयोग आपले पूर्व पश्चिम, उत्तर दक्षिण, ओके, या दिशा कुठल्या आहेत हे आपल्याला समजण्यासाठी त्यांचा वापर केला जाऊ लागला. ओके, दीज रॉक्स देन केम टू बी यूज फॉर फाइंडिंग द डायरेक्शन्स वाईल ट्रॅव्हलिंग थ्रू अननोन रिजन्स. आपण आता कुठेही अननोन किंवा वाळवंटात गेलो, कुठेही गेलो, आपल्याला डायरेक्शन्स कळत नाही. जेव्हा कळत नाही तेव्हा ह्यांचा उपयोग केला जायचा. दॅट इज वाय दे वर ऑल्सो कॉल्ड ॲज लोड स्टोन्स ऑर लीडिंग स्टोन्स. दिस लेड टू द इन्व्हेन्शन ऑफ मारिनर्स कंपास. ओके, मॅग्नेट्स कॅन हॅव अ व्हरायटी ऑफ शेप्स डिपेंडिंग अपॉन देअर युजेस. तर मॅग्नेट्स कशासाठी यूज केले जातात त्याच्यावरनं त्यांच्या शेप डिपेंड करतो. ओके, ते खूप वेगवेगळ्या शेपचे, व्हरायटी ऑफ शेपचे असू शकतात त्यांच्या वापरानुसार. टुडे मॅग्नेट्स आर यूज्ड इन मॅनी मशीन्स अँड गॅजेट्स ऑर डिव्हायसेस. आता मॅग्नेट्स आजकाल मशीन्समध्ये यूज होतात, गॅजेट्समध्ये जसं मोबाईल वगैरे, आणि खूपशा डिव्हायसेसमध्ये सुद्धा यूज होतात, कॉम्प्युटर्समध्ये सुद्धा यूज होतात. दे आर ऑल मॅन मेड मॅग्नेट्स. तर हे नॅचरल नाही आहेत, ते मॅन मेड आहेत, मनुष्याने बनवलेले मॅग्नेट्स आहेत. फाइंड आउट वेअर द मॅग्नेट्स शोन इन द पिक्चर्स बिलो आर यूज्ड. आता खाली पिक्चरमध्ये मॅग्नेट्स दाखवले ते कुठे यूज झालेत हे आपण फाइंड आउट करूया. बार मॅग्नेट्स, डिस्क मॅग्नेट्स, ओके, हॉर्सशू मॅग्नेट्स आहेत, रिंग शेप्ड मॅग्नेट्स आहेत, सिलिंड्रिकल मॅग्नेट्स आहेत, ॲज ऑल्सो स्मॉल बटन मॅग्नेट्ससुद्धा आहेत. सो देर आर डिफरंट शेप्स ऑफ मॅग्नेट्स इन एव्हरीडे use. We'll go to the next page. Magnetism. When a magnet attracts an object, that object is displaced due to magnetic force. आता एखाद्या वस्तूला मॅग्नेट जवळ नेलं आणि त्या मॅग्नेटला अट्रॅक्ट झालं तर ते त्या दिशेने ओढलं जातं, त्यामुळे ते डिस्प्लेस होतं, म्हणजे त्याची जागा बदलते. ओके, ती आपली जागा सोडून ते मॅग्नेटच्या जवळ जाते. सो द ऑब्जेक्ट इज डिस्प्लेस्ड ड्यू टू द मॅग्नेटिक फोर्स. हे कशामुळे होतं? त्या मॅग्नेटच्या फोर्समुळे होतं. इन प्लेसेस लाईक फॅक्टरीज, पोर्ट्स, गार्बेज डिपो,
डेपो अँड लार्ज ऑब्जेक्ट्स आर शिफ्टेड फ्रॉम प्लेस टू प्लेस. तर फॅक्टरीजमध्ये सुद्धा अशा वस्तू हलवण्यासाठी मॅग्नेटचा उपयोग केला जातो. की फॅक्टरीजमध्ये मोठमोठ्या पोर्ट्सवर गार्बेज डेपो म्हणजे जिथे कचराचं डेपो असतात, कचरा कुंड्या असतात तिथे, आणि मोठमोठे ऑब्जेक्ट जेव्हा हलवण्याचा प्रयत्न केला जातो तेव्हा असा मॅग्नेटचा उपयोग केला जातो. फॉर दिस पर्पज क्रेन्स विथ मॅग्नेट्स आर यूज. तर मोठमोठ्या गोष्टी कशा येतील तर मोठमोठ्या मॅग्नेट्स लावलेले असतात क्रेन्सना मॅग्नेट्स लावलेले असतात आणि त्याचा वापर करून ह्या गोष्टी हलवल्या जातात. वर्क इज डन बाय मॅग्नेटिक फोर्स. त्या मॅग्नेटिक फोर्समुळे ही सगळी कामं होतात. दिस शोज दॅट मॅग्नेटिझम इज अ काइंड ऑफ एनर्जी. तर मॅग्नेटिझम ही एक शक्ती आहे, एनर्जी आहे, ह्याच्यामुळे ते सिद्ध होतं. ओके, व्हॉट आर द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ मॅग्नेट. त्याचे गुणधर्म काय. सो फर्स्ट इज डिटरमाइन द डायरेक्शन्स इन द क्लास ऑर लॅबोरेटरी. टाय अ थ्रेड टू अ सेंटर ऑफ अ बार मॅग्नेट अँड हँग इट फ्रॉम अ स्टँड. तर डायरेक्शन्स दाखवण्यासाठी मॅग्नेटचा उपयोग केला जातो. ओके, डिटरमाइन द डायरेक्शन्स इन द क्लास ऑर लॅबोरेटरी. तर एका थ्रेडला मॅग्नेट बांधलेला असतो, मॅग्नेटचा एक बार, आणि तो हवेत हँग केला जातो, लटकवला जातो एका स्टँडवर. आणि त्याचं डायरेक्शन आता नोट करा. नोट द डायरेक्शन इन विच द मॅग्नेट सेटल्स अँड टर्न इट अराउंड अगेन. आता तो मॅग्नेट स्थिर झाल्यावर कुठल्या डायरेक्शनने उभा राहतो ते बघा. लटकल्यावर तो कुठल्या डायरेक्शनने स्थिर होतो ते बघा. परत हलवा, परत बघा. ओके, लेट इट सेटल अँड नोट द डायरेक्शन. डू दिस मेनी टाइम्स. व्हॉट डू यू ऑब्झर्व. तुम्हाला काय दिसतं तर मॅग्नेट ऑलवेज सेटल्स इन द नॉर्थ साऊथ डिरेक्शन. तुम्हाला चित्रात दिसेल तसं. ओके, द एंड ऑफ द मॅग्नेट दॅट पॉइंट्स टू द नॉर्थ इज कॉल्ड द नॉर्थ पोल. आता नॉर्थ साईडला जेव्हा डायरेक्शनला मॅग्नेटचा जो कॉर्नर किंवा त्याचे जो एंड पोल नॉर्थ साईडला असतो त्याला नॉर्थ पोल म्हणतात, आणि साऊथला असतो त्याला साऊथ पोल म्हणतात. ओके, उत्तर आणि दक्षिण. नॉर्थ म्हणजे उत्तर दिशा, दक्षिण म्हणजे साऊथ. सो उत्तर दिशेला जो भाग असतो तो नॉर्थ पोल आणि दक्षिण दिशेला भाग असतो तो साऊथ पोल. द नॉर्थ पोल इज इंडिकेटेड बाय एन अँड साऊथ पोल इज इंडिकेटेड बाय लेटर एस. नाउ प्लेस सम आयर्न फायलिंग्स ऑन अ शीट ऑफ पेपर अँड पास अ बार मॅग्नेट ओव्हर देम. आता एका कागदावर आयर्नचे फायलिंग्स, बारीक चुरा भुसा आयर्नचा ठेवा आणि त्याच्यावरनं मॅग्नेट फिरवा. Pick up the bar magnet by holding it in the center. What do you see? To which part of the magnet do most of the iron filings stick? तर आता तो बार असा फिरवा तुम्ही त्या कागदावर आणि जास्त लोखंडाचा भुसा कुठल्या मॅग्नेटच्या त्या मॅग्नेटिक बारच्या कुठल्या साईडला चिकटलेला असतो ते फाइंड आउट करा. टू विच पार्ट ऑफ द मॅग्नेट डू मोस्ट ऑफ द आयर्न फायलिंग स्टिक. ऑन विच पार्ट डू वी सी फ्युअर म्हणजे लेस, कमी आयर्न फायलिंग्स कुठल्या साईडला आणि जास्ती आयर्न फायलिंग्स कुठल्या साईडला हे आपण बघूया. what can we conclude from this? The magnetic force is concentrated at the two ends of or poles of the magnet. तर मॅग्नेटच्या सेंटरला जास्ती काही अट्रॅक्ट होत नाहीत आयर्न फायलिंग्स, त्या फक्त पोल्सना अट्रॅक्ट होतात. ते चित्रामध्ये तुम्ही बघू शकता की आयर्न पोल्सना नॉर्थ पोल आणि साऊथ पोलला जास्ती आयर्न फायलिंग्स चिकटलेले आहेत. ओके, नाव टेक दॅट बार मॅग्नेट दॅट कॅन बी कट विथ सीझर्स ऑर अ नाईफ. आता तो बार मॅग्नेट तुम्ही कट करा. कट केल्यानंतर पुन्हा त्याचे कट केलेल्या प्रत्येक भागाला नॉर्थ पोल आणि साऊथ पोल क्रिएट होतात. नाव कट द मॅग्नेट इन टू पीसेस and as shown in the picture and place those pieces on iron filings and pick up each of the pieces and observe them. तर आता कट केल्यानंतर परत तसंच करा, त्या आयर्न फायलिंग्सवर ते मॅग्नेट ठेवा. तुम्हाला काय दिसतं, इफ अ मॅग्नेट इज डिवायडेड इंटू टू पार्ट्स, दोन भाग केल्यानंतर टू इंडिपेंडेंट मॅग्नेट्स फॉर्म होतात. होय, त्यांना परत स्वतंत्र नॉर्थ पोल आणि साऊथ पोल क्रिएट होतात. इट मीन्स दॅट द टू पोल्स ऑफ अ मॅग्नेट कॅनॉट बी सेपरेटेड फ्रॉम इच अदर. तर नॉर्थ पोल आणि साऊथ पोल हे एकमेकांपासून सेपरेट केले जाऊ शकत नाही. ओके, दोन भाग कट केल्यानंतर पुन्हा नॉर्थ पोल आणि साऊथ पोल क्रिएट होतात. तुम्हाला ते डायग्राम बघितल्यावर कळेल. सो विल गो टू द नेक्स्ट पेज. फिक्स अ पॉवरफुल बार मॅग्नेट टू अ स्टँड ॲज शोन इन द फिगर. आता स्टँडमध्ये ह्या फिगरमध्ये तुम्हाला एका स्टँडला पॉवरफुल मॅग्नेटिक बार लावलेला दिसतोय. ओके, टेक आयर्न फायलिंग्स नियर द आयर्न बार अँड व्हॉट डू यू सी. ओके, फिक्स अन आयर्न बार ॲट शॉर्ट डिस्टन्स बिलो द मॅग्नेट. तर
आणि त्याच बार मॅग्नेटच्या खाली एक आयन बारसुद्धा फिक्स करा. ओके, ॲट अ शॉर्ट डिस्टन्स. आणि एक आयन फायलिंग्स त्या आयन बारच्या जवळ न्या. व्हॉट डू यू सी? आता तर पिक्चरमध्ये तुम्हाला दिसते बघा. आफ्टर सम टाईम टेक द मॅग्नेट अवे अँड व्हॉट हॅपन्स नाव. तर जेव्हा तुम्ही आयन फायलिंग्स कधी स्टिक होतात त्या आयन बारला, जेव्हा तो मॅग्नेटच्या जवळ येतो. आयन फायलिंग स्टिक टू द आयन बार वॅन मॅग्नेट इज नियर टू इट अँड फॉल ऑफ सून ॲज द मॅग्नेट इज टेकन अवे. जेव्हा मॅग्नेटिक बार आयन बारला टच होतो, त्याच्याजवळ येतो, तेव्हा ते खाली असलेले आयन फायलिंग्स त्याला चिकटतात. आणि जसा तुम्ही मॅग्नेट त्या आयन बारपासून दूर नेता, तेव्हा ते आयन फायलिंग्स खाली पडतात. ओके, सो आयन फायलिंग स्टिक टू द आयन बार वॅन मॅग्नेट इज नियर टू इट अँड फॉल ऑफ म्हणजे बाहेर पडतात ॲज सून ॲज द मॅग्नेट इज टेकन अवे. मॅग्नेट बाजूला केल्यावर ते खाली पडतात. दॅट इज मॅग्नेटिझम इन द बार व्हॅनिशिस. तर आयन बारमधलं मॅग्नेटिझम जे ते मॅग्नेटच्या बारमुळे आलेलं असतं ते गायब होतं, व्हॅनिश होतं. सो अ मॅग्नेटिक मटेरियल ॲक्वायर्स मॅग्नेटिझम वेन प्लेस नियर अ मॅग्नेट. तर मॅग्नेटिक मटेरियल असतं त्याला मॅग्नेटिझम आत्मसात करतं जेव्हा ते मॅग्नेटजवळ येतं. ओके, ॲक्वायर्स मॅग्नेटिझम वेन प्लेस नियर अ मॅग्नेट. दिस मॅग्नेटिझम इज कॉल्ड इंड्युस्ड मॅग्नेटिझम. तर हे दिलेलं मॅग्नेटिझम आहे, इंड्यूस केलेलं मॅग्नेटिझम आहे. तो लोखंडाचा बार मॅग्नेट नसतो, पण मॅग्नेटच्या जवळ आल्यावर तो मॅग्नेट होतो. त्याला इंड्युस्ड मॅग्नेटिझम म्हणतात. फिक्स अ बार मॅग्नेट टू अ स्टँड ॲज शोन इन अ फिगर. लेट इट बिकम स्टेडी. तो नीट स्थिर होऊ द्या. आणि टेक अनदर बार मॅग्नेट नियर द हँगिंग बार मॅग्नेट. ओके, त्याच्या बाजूला दुसरा बार मॅग्नेट आहे. आणि काय होतं ते बघा. डू द सेम अगेन अँड अगेन एक्सचेंजिंग द एंड्स ऑफ द मॅग्नेट्स. व्हॉट डू यू सी? That there is a repulsion between like poles of a magnet while there is attraction between opposite poles. आता जे नॉर्थ पोल आणि साऊथ पोल तसे दोन मॅग्नेट्स तुम्ही एका मॅग्नेटिक बारला नॉर्थ पोल साऊथ पोल आहे, दुसऱ्याला पण नॉर्थ पोल साऊथ पोल आहे. ते बाजूला बांधल्यानंतर नॉर्थ पोल जर जवळ आले तर ते रिपेल होतात, बाजूला जातात. आणि साऊथ आणि नॉर्थ पोल आला तर ते अट्रॅक्ट होतात. ओके, सो ऑपोजिट पोल्स अट्रॅक्ट अँड देर इज रिपल्शन म्हणजे बाजूला जाणं बिटवीन लाईक पोल्स. लाईक म्हणजे सिमिलर पोल्स. सिमिलर पोल्समध्ये रिपल्शन होतं, ते बाजूला जातात. आणि अनलाईक पोल्स म्हणजे वेगवेगळे पोल्स असतात ते अट्रॅक्ट होतात. गॉट इट? नाउ टेक अ नीडल ऑर अ नेल अँड प्लेस इट स्टेडी ऑन द टेबल. आता एक पिन घ्या आणि ती टेबलवर ठेवा. कीप ऑन अ रबिंग अ मॅग्नेट ओव्हर इट फ्रॉम वन एंड टू अदर. आता त्याच्यावर तुम्ही मॅग्नेटचा पीस त्याच्यावर घासा, एका पॉईंटवरून दुसऱ्या पॉईंटला न्या. ओके, सरकवून असं. कीप ऑन रबिंग अ मॅग्नेट ओव्हर इट फ्रॉम वन एंड टू अदर. डू दिस 7 to 8 times. Now take a few pins near the needle or the nail and what is seen. In this way the magnetic objects acquire magnetism. Magnetism is this kind is temporary. It lasts for a short while. तर आता त्या पिनला आपण मॅग्नेट म्हणून तयार केलं आहे. कसं? तर त्याच्यावर मॅग्नेट घासून 7-8 वेळा मॅग्नेट घासल्यावर तो खिळा किंवा ती सुई जी आधी फक्त लोखंडाची असते तिचं मॅग्नेट होऊन जातं, कारण त्याच्यावर आपण मॅग्नेट घासलं होतं. त्याच्यामुळे दुसरा कुठल्याही लोखंडाची वस्तू त्याला चिकटते. पण हा जो बनलेला मॅग्नेट असतो सुईचा किंवा खिळाचा, तो टेम्पररी मॅग्नेट असतो. तो थोड्या वेळानंतर त्याचं मॅग्नेटिझम व्हॅनिश जातं. ओके, नाव विल हॅव अ लिटल फन. आता इलेक्ट्रोमॅग्नेट कसं करतात ते बघू. काय काय लागतं आपल्याला ॲपॅरेटस इथे? तर आयन नेल खिळा लागतो 10 सेंटीमीटर लांबीचा, आणि 1 मीटर इन्सुलेटेड कॉपर वायर लागते, आणि बॅटरी सेल लागतो, आणि पिन्स लागतात. और अदर मॅग्नेटिक ऑब्जेक्ट्स किंवा अदर लोखंडाचे कुठलेही ऑब्जेक्ट्स. नाव वाइंड द कॉपर वायर अराउंड द नेल. तर आपण कॉपर वायर त्या खिळ्याला गुंडाळायची, आणि त्या वायरची बोथ एंड्स ऑफ द वायर आपण त्या बॅटरीला लावायची. आणि त्या पिन्स, टेक द पिन्स नियर द हेड ऑफ द नेल. व्हॉट डू यू सी? तर लोखंडी पिन मॅग्नेटिक ऑब्जेक्ट आपण त्या खिळ्याच्या टोकाला नेलं तर तिथे ती पिन त्या खिळ्याला चिकटते. सो दिस बिकम्स आपण त्या खिळ्याला इलेक्ट्रोमॅग्नेट म्हणून तयार केलं आहे. ओके, वी हॅव कन्वर्टेड द iron nail into a electromagnet. Okay, so we'll go to the next page. तर यामध्ये आपण काय बघितलं की the pins during the above activity we saw that the pins stick to the nail. Now
स्टॉप द इलेक्ट्रिक करंट अँड सी वॉट हॅपन्स. आता इथे इलेक्ट्रिक करंट आपण ती कॉपर वायर त्या बॅटरीची काढली तर पिन्स स्टिकिंग टू द नेल फॉल ऑफ. त्या पिन जी स्टिक झाली होती त्या खिळ्याला ती खाली पडते. तो मॅग्नेटिझम कशी तयार झालेली होती इथे. मॅग्नेटिझम इज प्रोड्यूस्ड इन द नेल ड्यू टू द इलेक्ट्रिक करंट. इलेक्ट्रिक करंटमुळे तिथे मॅग्नेटिझम तयार झालं होतं. वेन इट इज पुट ऑफ द मॅग्नेटिझम व्हॅनिशेस. तर बॅटरीवरनं आपण ती तार काढल्याबरोबर इन्सुलेटिंग वायर काढल्याबरोबर मॅग्नेटिझम निघून गेलं. Magnetism is produced in the nail due to the electric current, and when it is put off, the magnetism vanishes. Such a magnet is called a electromagnet. This magnetism is temporary. And electromagnetism is used in many places in our day-to-day life. आपल्या रोजच्या जीवनात ह्याचा खूप उपयोग होतो या इलेक्ट्रोमॅग्नेटिझमचा. फॉर एक्झाम्पल, इट इज यूज इन्स्ट्रुमेंट सच ॲज डोरबेल आणि क्रेन. तर डोरबेल आणि क्रेनमध्ये इलेक्ट्रोमॅग्नेटचा उपयोग केला जातो. ऑन द अदर हँड, द मॅग्नेट्स फिक्स्ड टू अ पिन होल्डर ऑर द डोर ऑफ अ कबर्ड आर परमनंट मॅग्नेट्स. तर पिन होल्डरचा आपण लेसनच्या सुरुवातीला बघितलं आणि तो दरवाजा फ्रीजचा, ते मॅग्नेट्स परमनंट असतात. ओके. परमनंट मॅग्नेट्स आर मेड ऑफ मिक्सचर ऑफ निकल, कोबॉल्ट आणि आयनचं मिक्सचर असं त्याने परमनंट मॅग्नेट्स तयार होतात. For example, the material alnico is a mixture of aluminum, nickel आणि कोबॉल्ट. ओके. या तिघांचं मिक्सचर म्हणजे मटेरियल. आल्निको नावाचं जे मटेरियल असतं ते ॲल्युमिनियम, निकल आणि कोबाल्टचं मिक्सचर असतं. इन द पास्ट काय होतं, ब्रिटिश सायंटिस्ट मायकल फॅरेडे डेव्हलप द टेक्निक ऑफ प्रोड्युसिंग इलेक्ट्रिसिटी विथ द हेल्प ऑफ मॅग्नेट. त्या मॅग्नेटच्या हेल्पनी इलेक्ट्रिसिटी बनवणारे ब्रिटिश सायंटिस्ट कोण होते, मायकल फॅरेडे. तर मायकल फॅरेडे वॉज बॉर्न इन अ पुअर फॅमिली. ॲज अ यंग बॉय ही हॅड टू वर्क विथ अ बुक सेलर. तो गरीब घरात जन्म झाला होता त्यांचा आणि ते बुक सेलर म्हणून काम करत होते. देअर ही रेड मेनी बुक्स अँड डेव्हलप एन इंटरेस्ट इन सायन्स. बुक्स विकता तो वाचायला लागला आणि वाचता त्याला सायन्समध्ये खूप इंटरेस्ट डेव्हलप झाला आणि नंतर त्यांनी रिसर्च करायला घ्यायचं म्हणून रॉयल इन्स्टिट्यूशनमध्ये रिसर्च करायला सुरुवात केली. लेटर ही वेंट ऑन टू डू रिसर्च ॲट द रॉयल इन्स्टिट्यूशन इन लंडन. इट इज ड्यू टू फॅरेडेज रिसर्च. त्यांच्या रिसर्चमुळे टुडे वी कॅन यूज इलेक्ट्रिसिटी अँड इलेक्ट्रोमॅग्नेटिझम इन इनन्युमरेबल इन्स्ट्रुमेंट्स इन अवर डे टू डे लाईफ. त्यांच्या इन्व्हेन्शनमुळे, त्यांच्या शोधामुळे आपल्याला आता इलेक्ट्रिसिटीचा यूज करता येतो आणि इलेक्ट्रोमॅग्नेटिझमचा यूज करता येतो. आपल्या डेलीच्या बऱ्याच वस्तू आपण ज्या वापरतो त्याच्यामध्ये इलेक्ट्रोमॅग्नेटिझमचा वापर केलेला असतो. ओके. आता इथे मॅगलेव ट्रेन पण आहे, तर त्याचे पण एक एक्झाम्पल आहे. द प्रॉपर्टीज ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिझम अँड रिपल्शन बिटवीन मॅग्नेट्स आर यूज्ड इन अ मॅगलेव ट्रेन. ओके. ड्यू टू द रिपल्शन बिटवीन द ट्रेन अँड द रेल, द फोर्स ऑफ फ्रिक्शन डज नॉट कम इन टू प्ले अँड द ट्रेन स्लाइड्स ओव्हर द रेल्स विथ द ग्रेट स्पीड. आता हे रिपल्शन म्हणजे बाजूला जाणं, नॉर्थ किंवा साऊथ पोल रिपल होतात, बाजूला जातात. त्यात तोच मेकॅनिझम इथे त्या रेल्स आणि ट्रेन ह्याच्यामध्ये वापरलेला आहे. तर रिपल्शन बिटवीन द ट्रेनची चाका आणि चाका काय माहीत नाही मला, बट ड्यू टू रिपल्शन बिटवीन द ट्रेन अँड द रेल रिपेल होतात, त्यामुळे फ्रिक्शन होत नाही, त्यामुळे घासलं जात नाही आणि त्याच्यामुळे ट्रेन स्मूथली धावते. ओके. रेल्सवरनं फ्रिक्शन डज नॉट कम इन टू प्ले म्हणजे डज नॉट कम इन टू पिक्चर अँड द ट्रेन स्लाइड्स ओव्हर द रेल्स विथ द ग्रेट स्पीड. ते स्मूथली त्या स्पीडनी ट्रेन पुढे जाऊ शकते. द मॅग्नेट्स फिक्स्ड ऑन द साइड्स ऑफ द ट्रेन हेल्प इट टू मूव्ह फॉरवर्ड. ओके. टू सी हाऊ द maglev train works, visit youtube.com. The maglev train and click. Okay. आता next page. Do you know that there is a strip of magnetic material in ATM cards, credit cards, etc. तर ATM कार्ड्सवर आपल्या एक मॅग्नेटिक पट्टी असते. वेअर नेसेसरी इन्फॉर्मेशन अबाउट द युजर इज स्टोर्ड. तर त्या मॅग्नेटिक स्ट्रिपवर त्या कार्ड ओनरचं सगळे नेसेसरी इन्फॉर्मेशन असते. मॅग्नेटिक मटेरियल्स आर ऑल्सो यूज टू स्टोअर डेटा इन द हार्ड डिस्क ऑफ द कॉम्प्युटर. हार्ड डिस्क याच्यामध्ये सुद्धा सगळा डेटा स्टोअर करण्यासाठी मॅग्नेटिक मटेरियल्स वापरलेले असतात. आणि ऑडिओ और व्हिडिओ टेपमध्ये सुद्धा मॅग्नेटिक मटेरियल असतात. आता हाऊ इज मॅग्नेटिझम डिस्ट्रॉईड. मॅग्नेटिझम गेट्स डिस्ट्रॉईड वेन द मॅग्नेट इज हिटेड. तर मॅग्नेटला तापवल्यावर, हीट केल्यावर त्याचं मॅग्नेटिझम डिस्ट्रॉय होतं.
त्याला खाली पाडल्यावर पण डिस्ट्रॉय होतं किंवा असं आपण त्याच्यावर नॉक केल्यावर, जोरात आपटल्यावर सुद्धा आणि तोडल्यावर, ब्रोकन इंटू स्मॉल पीसेस केल्यावर सुद्धा मॅग्नेटिझम डिस्ट्रॉय होतो. दॅरफोर इट इज इम्पॉर्टंट टू स्टोअर मॅग्नेट्स केअरफुली. आपण ते काळजीपूर्वक मॅग्नेट स्टोअर केले पाहिजे. पीस ऑफ सॉफ्ट आयर्न इज प्लेस्ड इन अ बॉक्स इन विच अ मॅग्नेट इज केप्ट. आता मॅग्नेट जिथे आपण स्टोअर करतो त्याच्यामध्ये एक आयर्नचा छोटासा सॉफ्ट आयर्नचा तुकडा ठेवला जातो. द बार ऑफ द सॉफ्ट ऑर प्युअर आयर्न प्रोटेक्ट्स अ मॅग्नेट. तर तो हा सॉफ्ट आयर्नचा तुकडा असतो तो मॅग्नेटला प्रोटेक्ट करतो आणि त्यामुळे अशा बारला मॅग्नेट कीपर म्हणतात. अशा लोखंडाच्या सॉफ्ट मॅग्नेटला मॅग्नेट कीपर असं म्हणतात. ओके. Now what you should always remember is that various scientific discoveries, the knowledge we gain through them, the various instruments or gadgets we develop with its help are all useful for the progress of man. तर आता हे सगळे आपण शोध लावतो मॅग्नेटचे वगैरे, वेरियस इन्स्ट्रुमेंट्स गॅजेट्स बनवतो, त्यांचा उपयोग आपल्या मनुष्य जातीचे उन्नती किंवा प्रोग्रेस करण्यासाठी होतो. ओके. सो व्हेरियस इन्स्ट्रुमेंट्स और गॅजेट्स वी डेव्हलप विथ इट्स हेल्प. खूप गॅजेट्स किंवा मोबाईल म्हणा, लॅपटॉप म्हणा, ह्या मॅग्नेट्सच्या शोधामुळे ह्यांचा शोध लागलेला आहे. त्यामुळे ह्याचा उपयोग मनुष्याची प्रगती करण्यासाठीच होतो. दे मस्ट बी यूज फॉर गुड ऑफ मॅनकाइंड. ते चांगल्यासाठीच वापरले गेले पाहिजे, त्यांचा गैरवापर किंवा मिसयूज होता कामा नये. वी हॅव टू टेक प्रिकॉशन्स वाईल वर्किंग विथ द इलेक्ट्रिसिटी. इलेक्ट्रिसिटीबरोबर काम करताना आपण सावधगिरी बाळगायला हवी किंवा इम्पॉर्टंट डिव्हायसेस वापरताना सुद्धा सावधगिरी बाळगायला हवी. वी मस्ट यूज देम अंडर द गायडन्स ऑफ एल्डर्स. तर मोठ्या माणसांच्या देखरेखीखाली आपण या गोष्टींचा वापर केला पाहिजे. तर आपण काय शिकलो की आयर्न, निकल, कोबाल्ट आर मॅग्नेटिक मेटल्स. ओके. मॅग्नेटिक मेटल्स कुठले? तर आयर्न, निकल, कोबाल्ट आर मॅग्नेटिक मेटल्स. मॅग्नेट्स सेटल अलॉंग द नॉर्थ साऊथ डायरेक्शन्स वेन सस्पेंडेड फ्रीली. तर मॅग्नेट्स हवेत सस्पेंड केल्यानंतर त्यांचं डायरेक्शन कुठे स्थिर होतं? तर नॉर्थ साऊथ डायरेक्शनमध्ये, उत्तर दक्षिण. नॉर्थ साऊथ, उत्तर दक्षिण डायरेक्शनमध्ये ते स्थिरावतात. मॅग्नेटिझम इज कॉन्सन्ट्रेटेड नियर द पोल्स. मॅग्नेटिझम जास्ती लोखंडी चुरा कुठे अट्रॅक्ट होतो? तर पोल्सवर, नॉर्थ पोलला आणि साऊथ पोलला. सेंटरला कमी अट्रॅक्ट होतो. द पोल्स ऑफ अ मॅग्नेट कॅनॉट बी सेपरेटेड. तर मॅग्नेटिक पोल्स सेपरेट करता येत नाहीत. म्हणजे नॉर्थ आणि साऊथ पोल असलेल्या मॅग्नेटमधून कापला तर नॉर्थ पोल एकीकडे आणि साऊथ पोल एकीकडे असा होत नाही. प्रत्येक मॅग्नेट स्वतंत्र नॉर्थ पोल आणि साऊथ पोल क्रिएट करतो. ओके. प्रत्येक तुकडा स्वतंत्र मॅग्नेट असतो. इलेक्ट्रोमॅग्नेटिक एनर्जी इज यूज्ड इन अवर डे टू डे लाईफ. सो आपल्या रोजच्या जीवनात इलेक्ट्रोमॅग्नेटिक एनर्जी वापरली जाते. आता सायन्स वॉच. सायंटिस्ट हॅव मेड मेनी डिस्कवरीज अँड इन्व्हेन्शन्स. सायंटिस्टनी खूप शोध लावलेत. ओके. शोध लावलेत, नवीन इन्व्हेन्शन्स केलेत. ऑन विच अवर लाईफ डिपेंड्स टुडे. आपलं सगळं जीवन त्याच्यावर अवलंबून आहे, या शोधांवर, या सायंटिफिक डिस्कवरीजवर आणि इन्व्हेन्शन्सवर अवलंबून आहे. ओके. इन्व्हेन्शन म्हणजे आपण जे तयार करतो, इन्व्हेंट करतो, माणूस जो शोध लावतो. आणि डिस्कवरीज म्हणजे काय होतं नेचरमध्ये ते आपण डिस्कवर केलेलं. सो डिस्कवरीज अँड इन्व्हेन्शन्स ऑफ ऑन विच आर लाईफ डिपेंड्स. कॅन आय बिकम अ सायंटिस्ट टू? का तुम्ही सायंटिस्ट होऊ शकता असं तुम्हाला सगळ्यांच्या कोणाकोणाच्या मनात येत असेल की मी सायंटिस्ट बनू शकतो का, आणि मी त्याच्यासाठी काय करायला हवं? हाऊ शुड आय प्रिपेअर टू बिकम अ सायंटिस्ट? सो रीड स्टोरीज ऑफ सायंटिफिक डिस्कवरीज अँड इन्व्हेन्शन्स. ट्राय आउट व्हेरियस ॲक्टिव्हिटीज अँड डिफरंट वेज ऑफ डुईंग दॅम. तर सतत आपण काही ना काही शोध लावले पाहिजे किंवा आपण आपल्या परीने आपल्याला जेवढे शक्य आहे तेवढे डिस्कवरीज किंवा वेगवेगळे प्रयोग करून बघितले पाहिजे मोठ्यांच्या देखरेखीखाली ऑफकोर्स. आणि त्याच्यावर विचार केला पाहिजे. पॉन्डर ऑन युअर एक्सपिरियन्सेस. आपले एक्सपिरियन्स आपल्याला काय येतात त्याच्यावर आपण विचार केला पाहिजे. आणि त्याच्यात तसा हळूहळू माणूस पुढे जात राहतो आणि अशा प्रकारे तुम्ही मोठे सायंटिस्टसुद्धा बनवू शकतात. ओके. तर स्टुडंट्स, हा लेसन शिकून झालेला आहे. तुम्हाला काही प्रश्न असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये विचारा. ओके. आता आय विल बी बॅक विथ द नेक्स्ट लेसन in the next video. Till then, take care and bye-bye.